टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परळीतील अत्यंत महत्त्वाचा असलेला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी पूल हे कामासाठी पाहिले तरी 15 जुलै ते 5 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आला होता। मग त्यांचा कालावधी संपून पाहिले तर 10 दिवस उलटून गेले होते। मात्र पूल काल चालू करण्यात आला नव्हता, त्यामुळे मात्र नागरिक असेल भावनाची मोठी या ठिकाणी हेळसांड होत होती। आणि त्यामुळे पाहिले काल TV 9ने बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर पाहिले तर कुठेतरी आता प्रशासन जाग आलेली आहे आणि ती 12 वाजल्यापासून हे पाहिले तरी हे पूल आता नागरिकांसाठी खुला करण्यात आलेले आहे। त्यामुळे पाहिले तर या पुलावर आता मोठी रळरळ दिसायला सुरू होत आहे। या ठिकाणी पाहिले तर आता श्रावण महिना चालू आहे, मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते राज्यातून नव्हे तर अनेक राज्यातून मोठ्या संख्येने पुळेला दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे पाहिले तर या ठिकाणी परत नांदेड असेल, परभणी असेल, नागपूर असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहन या ठिकाणी जात असतात येत असतात नाही, त्यामुळे मोठ्या संख्येने या पुलांचे अत्यंत महत्त्व असतं। मात्र 9 दिवस उलटून गेले होते, मात्र पुलाचं काम झालं नव्हतं। मात्र काल TV 9ने बातमी दाखवली आणि त्यानंतर कुठं प्रशासन जाग आली आणि रात्री 12 वाजल्यापासून पाहिलं तर हे पूल आता हे जे वाहनधारकासाठी आता खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासन विकास समन्वयक मी संभाजी मुंडे, TV 9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।